माझं नाव रजनीकांत सयाजीराव गायकवाड, राहणार बेलावडे. माझा म्हणजे पेशानं मी ग्रामसेवक आहे, परंतु खिल्लारची आवड असल्यामुळं आणि हा आमचा वडिलांचा म्हणजे आजोबांपासूनचा गायींचा एक छंद आहे. आणि तो छंद आमची ही तिसरी पिढी, चौथी पिढी, आमची मुलं सुद्धा ही जोपासत आहेत. त्यांच्या कालावधीत अगदी म्हणजे 2012 ते 2020 पर्यंत म्हणजे आमच्याकडे फक्त आता 2च गायी राहिल्या होत्या. आणि परत जसं 2020ला जसं कोविड सुरू झालं, तसं एक हे वाटायला लागलं की आपल्याकडं खिल्लार गायी असणं गरजेचं आहे. आपला विषय आहारावर आलाय, तर आपण आहाराबद्दल थोडंफार जाणून घेऊया. आता आम्ही बघतोय हा जो तुमचा जो भाग आहे हा डोंगराळ भाग आहे, बरोबर आहे. तर या गायी डोंगरात वगैरे चारा वगैरे जातात. हा, आता कसं होतंय, आता आपल्याकडे ज्यावेळेस जून जुलैला पाऊस पडल्यानंतर ज्यावेळेस गवत डोंगराला फुटतंय, त्यावेळेस आपल्या गायी जुलै ते अगदी जानेवारी महिन्यापर्यंत डोंगरात चरून येतात. त्यांना पोटभर जरी खायला नाही मिळालं तरी पण त्यांच्या शरीराला जो आवश्यक व्यायाम असतो तो मिळतो. आणि चरल्यानंतर कसं होतंय, आपण जर जनावर गोठ्यात जर बांधून ठेवलं तर आपल्याकडे जो उपलब्ध चारा असेल तोच आपण त्यांना देऊ शकतो. पण डोंगरात जर किंवा असं मोकळ्या रानात जर चारायला सोडल्या तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचं त्यांना म्हणजे खाद्य म्हणून उपलब्ध होत असतं, ज्याची आपल्याला काही माहिती नसते. पण ते जनावर जर खाल्लं तर जनावरांना त्याच्यापासून पोषक म्हणजे प्रोटीन्स वगैरे मिळू शकतात. माझं तर असं म्हणणं आहे की भाकड काळ हा शेतकरी स्वतःहून जनावर लादतोय. आज जर तुम्ही माझ्याकडच्या गायी जर बघितल्या तर माझ्याकडच्या गायी अशा आहेत की लागवड झाल्यापासून 7 महिन्यापर्यंत दूध देणाऱ्या गायी आहेत. आणि दुधाचं प्रमाण जर तुम्ही म्हणाल तर माझ्याकडची एकही गाय अशी नाही की 3 लिटरपेक्षा कमी दूध देते एका वेळेला. 3 लिटर वासरू पाजून 3 लिटर प्लस दूध देते. आता ही गाय जी आहे ही आपण ह्याच्यात सांगली जिल्ह्यातला नागज, हा, जे उमेश बसवेश्वर स्वामी नागज यांच्या गावातील आहे, त्यांच्या वळूकडची पैदास आहे किंवा नाही याबद्दल काही मी खात्री देऊ शकत नाही. हा, हा. परंतु नागज मधून ही गाय मी घेतली होती, त्यावेळेस काही म्हणजे फक्त लागवड वगैरे काही झाली नव्हती, वायाला गेलेली होती गाय एकदम. अगदी म्हणजे पहिला रूप. पहिला रो. अच्छा, म्हणजे तिथनं आणून तुम्ही गाय तयार तिथून वगैरे. आपण गाय ही तयार केली. अच्छा, आता गायचं येत किती आहे? आता या गायचं हे खोंड आहे बघा, या गायचं हे 3रं वेत आहे. तिसरं वेत आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की नैसर्गिक रत्नातनं आपण गाय भरवतोय, बरोबर. तर हा खोंड जो आहे तो कोणत्या बैलाची पैदास आहे काय? हा खोंड चेतन नवले शेंदूरजणे यांच्याकडे जो सर्जा म्हणून बैल आहे, सर्जा, हा, त्या बैलाची. तो कोणत्या लाईनचा? तो तिकोंडी लाईनचा बैल आहे. तिकोंडी लाईनचा. ही पण धनगरी खिल्लारच. धनगर किल्लार म्हणजे हो. खरेदी का आपली घरचीच? नाही, ही पण खरेदी अच्छा, ही कोणाकडून वगैरे काय का बाजारावरून? बाजारावरून खरेदी केलेली. अच्छा, तुम्हाला पाचवडचा बाजार जवळ ना? पाचवडचा बाजार आहे आपल्याला आणि कराड. कराडचा. हा. अच्छा, म्हणजे बघण्याजोगी प्रदर्शनात मांडेल अशी ही जोडी आहे तुमच्या दोन गायींची. असं तुम्ही प्रदर्शन वगैरे काय करता का? नाही, काय होतंय, प्रदर्शन करणं किंवा त्या गोष्टीला जेवढा आपण वेळ देतो तुलनेत त्याचा तेवढा बेनिफिट उपलब्ध म्हणजे मिळत नाही. आता बघितलं काय जातं, आता प्रश्न तसा म्हणजे खूप चांगला प्रश्न विचारलाय. बघितलं काय जातं तर ते जाणकारांनाच माहिती असतं की अच्छा. नेमकं म्हणजे बघणारी सिस्टीम कोण असते, डॉक्टर्स असतात, काही खिल्लार क्षेत्रातले नामांकित व्यक्तिमत्व असतात, वळू मालक असतात. एक बैल असा होता की त्या बैलाला शेपूट त्याचं पूर्ण पांढरं होतं, खूर एकदम गाजरी होती, हा. अंगावर 4 ठिकाणी गोम होती, त्याचा भावरा अगदी मुचाटणीवर वर सेंटरला होता. हा. पण तो बैल इतका जबरदस्त होता की त्या बैलासारखं कुठलाच बैल काम करत नव्हता. गायकवाड साहेब ही घरची पैदास आहे का? ही घरची पैदास आहे. हिचं नाव आहे चंद्रा. म्हणजे माझा अंदाज बरोबर लागला. हा. आता ही जी गाय आहे ही आपण आपले फडतरवाडीचे स्वप्नील फडतरे हा. यांच्या त्या चंदर वळूची पैदास. त्याचा बुजारपणा आम्ही बघतोय, अगदी एकदम चपळ गाय, कानाची एकदम कानकावाळी वगैरे, तिचं एकदम लक्ष आहे. आता ही गाय म्हणजे आमच्या घरातली किंवा कुटुंबाची लक्ष्मी म्हणायला लागेल. अच्छा. आता ह्या गायीचा थोडासा इतिहास सांगतो. आपल्याकडं एक म्हैस, आम्ही आपल्या इकडं गावाच्या शेजारी कुंभारगणी म्हणून गाव आहे, हा, तिथून म्हैस खरेदी केली होती. आणि ह्या जे गाय कालवड होती, हिला जी सवय होती ती त्या म्हैशीची होती, त्यासोबत आणली आणि परत एक 7-8 महिने आम्ही सांभाळली.
पण हिच्याकडे बघितल्यावर असं लक्षच लागत नव्हतं की ही गाय काय करावी. कारण की ही जी शिंग जी होती की नाही, ही शिंग कम्प्लीट ह्या वशिंडात अशी इतकी पाठीमाग पाठीमागाल आणि ही जे डोळे जे आहेत हा. ते डोळे आता जरा तिची तब्येत चांगली असल्यामुळे दिसून येत नाही, तर डोळे असे बाहेर होते. त्यामुळे हिच्यावर लक्षच जायचं नाही. हिच्यासारखी दुसरी गायच नाही, कुठलीच नाही. आणि ही गाय 4-4 लिटर दूध देते. म्हणजे ती पहिली गाय म्हणायची का तुमच्या दावणीची? हो हो, तशा यापूर्वी गायी होत्या, हा. आपण गायी विकल्या पण. आताच्या आहेत आता ह्या सगळ्या दावणीत आपली ही सगळ्यात पहिली गाय, जुनी गाय 2017 मधली. 17 आता हिचं 5-6वं येते. सगळ्यात महत्वाचं, इतकी शांत गाय की लहान बाळानं जरी कासलं दूध पिलं हा. तरी ती पाय सुद्धा हलवणार नाही. जेवढी जी खोंड आपण आता जवळपास या वर्षात ती 4 खोंड जी विकली, हा. ती सगळी शर्यत क्षेत्राला गेलेली आहेत. शर्यत आणि- क्षेत्र हा, सरासरी आपण एक खोंड 60-65 हजार रुपयाच्या रेंज मध्ये दिलेला आहे, 10 महिन्याची वासरं.